नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कधी असं वाटलं आहे का? बाहेरून आपण खूप स्ट्रॉंग दिसतो, लोकांसमोर अगदी आत्मविश्वास दाखवतो, पण आतून आतून मात्र भीती, असुरक्षितता, इगो चालू असतो. आजचा भगवद्गीतेचा श्लोक अगदी हाच आरसा आपल्यासमोर ठेवतो. चला तर मग कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जाऊया. दोन्ही बाजूंची सैन्य उभी आहेत. शंखनाद झाला आहे. आकाशात धूळ, जमिनीवर तणाव. दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांकडे पाहतो. तो आत्मविश्वासात बोलतोय, पण मनाच्या आत भीती आहे. आणि तेव्हाच तो हा श्लोक बोलतो. युधामनुश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः. दुर्योधन म्हणतो, युधामन्यू जो कधीही मागे हटत नाही, उत्तमौजा ताकद आणि बुद्धीने परिपूर्ण, सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू तरुण पण धाडसी, द्रौपदीचे 5 पुत्र अजून लहान पण महारथी, आणि शेवटी तो म्हणतो हे सगळेच महारथी आहेत. मित्रांनो, इथे एक खूप सूक्ष्म गोष्ट घडते. दुर्योधन स्वतःच्या बाजूचे योद्धे सांगतोय, पण प्रत्यक्षात तो पांडवांच्या शक्तीची कबुली देतोय आणि आतून घाबरलेला आहे, पण अहंकारामुळे ते मान्य करत नाही. हा श्लोक सांगतो, जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तेव्हा तो मोठमोठी नावे घेऊन स्वतःला धीर देतो. आपलंही असेच नाही का? माझ्याकडे डिग्री आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे लोक आहेत, पण आतून शांतता नाही, समाधान नाही, योग्य अयोग्याचा विचार नाही. दुर्योधनाकडे महारथी होते, पण धर्म नव्हता, आणि पांडवांकडे कृष्ण होते, म्हणजेच योग्य मार्गदर्शन. या श्लोकाची खरी शिकवण म्हणजे ताकद महत्त्वाची आहेच, पण धर्माशिवाय ती विनाशाकडे नेते. आतून शांत असाल तर बाहेरची युद्ध जिंकता येतात. मित्रांनो, थोडा विचार करा. आपण दुर्योधनासारखे बाहेरून स्ट्रॉंग पण आतून अस्थिर आहोत का? की पांडवांसारखे कृष्णाच्या मार्गावर चालतोय? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला भगवद्गीतेचे श्लोक सोप्या भाषेत, खोल अर्थासह आणि आजच्या जीवनाशी जोडलेले असे ऐकायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा संदेश कोणाला तरी शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेचा आणखी एक अद्भुत श्लोक घेऊन येत आहे. जय श्री कृष्ण.